दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थाच्या सेवनामुळे तरुण पिढी व्यसनाच्या अधीन होऊ लागल्याने अंमली पदार्थाचं सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश वरिष्ठांनी दिलेत। त्या अनुषंगाने NDPS पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून दिवा चौक जवळील जयेश वाईन शॉपच्या समोर एक इसम गांजा विक्री करण्यास येणार होता। याबाबतची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार NDPS पथकानं जयेश वाईन शॉप जवळ सापळा लावला। रात्री 9:15 वाजण्याच्या दरम्यान एक संशयित हुंडाई कार पोलिसांना दिसली। त्यावेळी कार चालक रहमत तमीज खान वय वर्ष 33 राहणार मुंब्रा याला पोलिसांनी शिताफीनं कारसह ताब्यात घेतलं। त्याच्या ताब्यातील हुंडाई कार क्रमांक MH05 DK 2497 हिची तपासणी केली असता आतमध्ये 22 किलो वजनाचा गांजा सापडला। पोलिसांनी 22 किलो वजनाचा गांजा, हुंडाई कार आणि आरोपीकडील 2 मोबाईल फोन असा एकूण 5 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला। याबाबत मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून रहमत तमीज खान यानं हा गांजा कुठून आणला आणि तो कुठे विक्री करण्याकरता आणला होता याबाबत तपास सुरू आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।